पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घटना इतकी वाढली, लोकांचं प्रचंड नुकसान झालं। पोलीस वेळीच घटनास्थळावर उपस्थित असते तर लोकांचं इतकं आर्थिक नुकसान झालं नसतं। नागपूर पोलीस इतकी अकार्यक्षम कधीच नव्हती। या दंगलीत मुस्लिम धर्मीयांच्या गाड्यांचं नुकसान नाही, मात्र हिंदूंच्या गाड्यांचं मोठं नुकसान करण्यात आलं। हा पूर्वनियोजित कट होता, म्हणून मुख्यमंत्र्यांनी या घटनेची सखोल तपासणी केली पाहिजे, अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी आज महाल परिसरात घटनेच्या पाहणी दरम्यान केली। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। मी आता हंसापुरी भगवाघर या सगळ्या भागात सकाळी 6:30 पासून आहे। मोठ्या प्रमाणात वेळेवर पोलीस कुमक पोहोचू न शकल्यामुळे त्या भागातलं नुकसान झालं आहे। जिथे नागपुरातलं सगळ्यात जास्त टेन्शनचा एरिया आहे, भगवाघर, मोमीनपूर आणि हंसापुरी, जिथे एकत्र आहे, तिथे 20-25 पोलीस नेहमी असतात। काल एकही पोलीस नव्हता। या भागातल्या घटना सुरू असताना त्या भागात समजा पोलीस 10-20 पोलीस राहिले असते, ती घटना घडली नसती। इथे मी जस्ट आता आलो आहे, त्यामुळे नागरिकांशी पहिले बोलील आणि मगच मी माझी प्रतिक्रिया देईन। काही गाड्यांची जाळपोळ झाली, आपण दगड सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये। मी आता हंसापुरीतनं आलो, त्या रस्त्यावर दोन्ही समाजाच्या गाड्या रोज पार्क व्हायच्या। काल एका समाजाच्या गाड्या, काल मुस्लिम समाजाच्या गाड्या तिथे पार्क नव्हत्या। तिथे एका रांगेत मुस्लिम बांधवांचे आणि हिंदू बांधवांचे दुकान आहेत, फक्त तुटले हिंदूंचे, मुसलमानांचे तुटले नाही। मुसलमानांचे ठेले जसे तसे आहेत, हिंदूंचे जायला गेल्या। बंडू म्हणून एक हाडवैद्य आहे, त्याच्या घरात मंदिर तोडण्यापर्यंत मजल गेली आहे। महिलांना घाणेरड्या शिव्या देतपर्यंत आहे आणि सर्व CCTV कॅमेरे तोडून टाकले आहेत पहिले। नशिबाने DVR आतमध्ये म्हणून मी इथे, त्यामुळे हे वेल प्लॅन्ड आहे। आणि मला हे निराशेने म्हणावं लागतं आहे की याच्या आधी पण मी नागपुरात 20 वर्षापासून राजकारणात आहे, कारसेवेपासून मी सगळं बघतो आहे, पण इतकी ढिलाई पोलिसांनी याच्या आधी कधीच केली नव्हती। मला निराशेने म्हणताय, मी देवेंद्रजींना, माननीय गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की याची त्यांनी चौकशी केली पाहिजे।